आपण सध्या उभे आहोत रायगड जिल्ह्यातील असणाऱ्या खालापूर तालुक्यातील गोडवली गावाकडे जाणाऱ्या मुख्य महामार्गावरील पुलावरती आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता। हा पूल आहे। हा कर्जत खोपोली महामार्गावरून थेट गोडवली गावाकडे या ग्रामीण भागामध्ये जाणारा अत्यंत महत्त्वाचा असा महामार्ग आहे। वर्दळीचा महामार्ग आहे आणि या ठिकाणी हा जो पूल आहे हा पूल थेट गोडवली असेल, नावंडे असेल व खालापूरला जाणारा व या गावांना जोडणारा मुख्य रस्ता आहे। या रस्त्यावरती हा पूल उभारण्यात आलेला आहे। मात्र गेली कित्येक वर्षापासून या पुलाची अत्यंत दयनीय अशी दुरावस्था झालेली आहे। मात्र या पुलावरती कोणत्याही प्रकारचे संरक्षक कठडे देखील नाहीत। या संरक्षक कठडे नसल्यामुळे या ठिकाणी अपघाताचे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढत आहे। आता काही दिवसातच पावसाळा सुरू होणार आहे। पावसाळा सुरू होत असताना या ठिकाणी संरक्षक कठडे नाहीत व पाणी देखील भर पावसामध्ये जास्त पाऊस झाल्यावरती या पुलावरून पाणी देखील वाहत असते व या ठिकाणाहून जाणारे जे स्थानिक नागरिक आहेत यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे। गेल्या वर्षी देखील भर पावसामध्ये या ठिकाणी एक अपघात झाला होता। मात्र अद्यापही सदर जो स्थानिक व्यक्ती या पाण्यात वाहून गेली होती ती अद्यापही भेटली नसल्याची चर्चा जी आहे ती ग्रामस्थांमध्ये आहे। त्यामुळे या ठिकाणी या पुलावरती संरक्षक कठडे नाहीत, संरक्षक बार नाहीयेत। शालेय विद्यार्थी असतील तसेच इतर नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ जी आहे ती या पुलावरून होत असते व येथील स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, स्थानिक ग्रामपंचायत असतील, स्थानिक पंचायत समिती असतील, जिल्हा परिषदेचे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत, हे मात्र या ठिकाणी लक्ष देताना पाहावयास मिळत नाहीयेत। आता अगदी काही दिवसातच पावसाला देखील सुरुवात होणार आहे। अशी छोटी मोठी जी काम आहेत जर ती होत नसतील तर ह्याला नेमकं म्हणावं तरी काय, याला नेमका जबाबदार आहे तरी कोण, असा जो सवाल आहे तो निर्माण झाल्याशिवाय राहत नाही। नक्कीच आता तरी संबंधित यंत्रणा असेल, स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, हे आता तरी जागे होतील का व अजून कोणाच्या जाण्याची किंवा कुणाचा अपघात होण्याची वाट बघताय का, असा सवाल निर्माण केला जात आहे। आता तरी या पुलावरती संरक्षक बार लागणार का, संरक्षक कठडे बनवले जाणार का, पावसाळ्याआधी हेच पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे। प्रसाद अटक, LS मराठी, खालापूर, रायगड।